स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. अहंकाराचा वारा न लागो असं ज्ञानदेव म्हणतात. आपल्याला अहंकार, रावणाची लंका अहंकारामुळे बुडवली, अशी काही उदाहरणं आहेत की अहंकार आपल्याला गर्तेत नेतो. तर अहंकार असला पाहिजे, प्राऊड ऑफ असणं गरजेचं आहे, पण त्याचा डोंगर नको. तो डोंगर आपण रिलीज करूया. मी मंजिरी महाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. तुम्ही आरशासमोर बसले, आरसा स्वच्छ आहे, हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा, परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा, परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. डोळे उघडा आणि डोळ्यात डोळे घालून म्हणा की मला जो माझ्या बुद्धीचा अहंकार आहे तो मी सोडून देत आहे. मला माझ्या बुद्धीचा जो अहंकार आहे तो मी सोडून देत आहे. मला माझ्या बुद्धीचा जो अहंकार आहे तो मी सोडून देत आहे. माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा जो अहंकार आहे तो मी सोडून देत आहे. माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा अहंकार मी सोडून देत आहे. माझ्याकडे असलेल्या संपत्तीचा अहंकार मी सोडून देत आहे. माझ्या रूपाबद्दल असलेला अहंकार मी सोडून देत आहे. माझ्या रूपाबद्दल असलेला अहंकार मी सोडून देत आहे. माझ्या रूपाबद्दल असलेला अहंकार मी सोडून देते. अजून माझ्याकडे कोणत्या गोष्टीत अहंकार आहे हे आत्ता सरफेस लेवलवर नसेल तरी माझ्यामध्ये जो अहंकार आहे तो मी पूर्णतः या ब्रह्मांडामध्ये विलीन करत आहे. माझ्यामध्ये असलेला हा अहंकार मी या ब्रह्मांडात विलीन करत आहे. माझ्यामध्ये असलेला अहंकार मी या ब्रह्मांडामध्ये विलीन करत आहे. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा, परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. बघा, तुम्ही आरशात बघून परत स्वतःला सांगा की अहंकार सोडल्यामुळे मी किती मुक्त झालोय, कारण मला दडपणच नाहीये. बघा, निसर्गाला कसला अहंकार आहे का, तरी ते फुलतंय, जीवन होतंय. तसं आपल्यामध्ये अहंकार हा एक रिपू आहे. हा जर आपण सोडला तर आपलं युनिवर्स सोबतचं कनेक्शन अधिक दृढ होईल आणि आपलं जीवन अतिशय सुंदर आणि प्रसन्न होईल. थँक यू मिरर, थँक यू EFT, थँक यू.